इंडियन आर्मी सोडून दहशतवादी बनलेल्या या जवानाचा मृत्यू अतिशय दुर्दैवी होता। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की मिलिटरी ऑपरेशनसाठी दहशतवादी बनवून मेजर मोहित शर्मांनी दहशतवाद्यांचा खात्मा कसा केला। ज्यांनी तो व्हिडिओ अजून पाहिला नसेल त्यांनी नक्की पहा। आता या ऑपरेशन नंतर फक्त 5 वर्षांनी मेजर मोहित शर्मांचा मृत्यू कसा झाला हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू। 21 मार्च साल 2009 या दिवशी एका गुप्तचर माहितीनुसार काही दहशतवादी LOC ओलांडून भारतामध्ये घुसखोरी करणार होते आणि या दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांना संपवण्यासाठी इंडियन आर्मीचे सर्च अँड डिस्ट्रॉय हे ऑपरेशन सुरू झाले आणि या ऑपरेशन मध्ये ब्रावो असॉल्ट टीमचे नेतृत्व करत होते मेजर मोहित शर्मा। मोहित शर्मा आणि त्यांची टीम काश्मीरच्या जंगलामध्ये असताना दबा धरून बसलेल्या अनेक दहशतवाद्यांनी 3 बाजूंनी त्यांच्यावरती गोळीबार केला। या अचानक झालेल्या भीषण हल्ल्यामध्ये मेजर शर्मांच्या पथकातील 4 कमांडो गंभीर जखमी झाले। दहशतवादी हल्ला करून पळून जाण्याच्या तयारीतच होते तोवर मेजर मोहित शर्मा यांनी एक हँड ग्रेनेड फेकून 2 दहशतवादी ठार केले आणि याच गडबडीमध्ये त्यांच्या छातीमध्ये गोळी लागली। इतकी गंभीर दुखापत होऊनही मेजर मोहित त्यांच्यासोबत लढतच राहिले आणि त्यांनी अजून 2 दहशतवादी मारले, पण त्यांच्या छातीमध्ये लागलेल्या गोळीमुळे अतिरक्तस्राव होऊन मेजर मोहित दुर्दैवाने शहीद झाले। मेजर मोहित यांनी भारतमातेच्या सुरक्षेसाठी आपला जीव शेकडो वेळा धोक्यात घातला होता आणि त्यांना वीरमरणही आले। त्यांच्या या अतुलनीय कार्याबद्दल मेजर मोहितना भारत सरकारकडून मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करण्यात आले। जर भारतीय जवानांबद्दल तुमच्या मनात जराही आदर असेल तर कमेंट बॉक्स मध्ये भारत माता की जय लिहायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या बाहेरच्या शाहीच्या परिवाराचा भाग व्हायला विसरू नका।